गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. तर आज गणपतीचा पहिला दिवस आहे आणि आम्ही ॲक्च्युली गणपतीला नाही जातो, आम्ही चाललो फिरायला स्टॅच्यू ऑफ युनिटी. ॲक्च्युली झालं असं की आम्हाला सुट्ट्यांचा खूप प्रॉब्लेम येतो, म्हणजे आम्हाला दोघींना तर सुट्ट्या आहेत पण सचिनला फक्त 2च दिवस सुट्टी. तर आम्हाला कधीपासून कुठे फिरायचं होतं, तर म्हणून मग आम्ही आता ही पहिलेच 2 दिवस आम्ही फिरायला जाणार आहोत आणि नंतर मग गणपतीचं दर्शन आम्ही फिरून आल्यानंतर करणार आहोत. तर आता आम्ही जस्ट निघालो आहे, सकाळचे 8:30 वाजलेत आणि आम्ही पेट्रोल भरून आम्ही चाललो आहोत गुजरात साईडला स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया, एकता नगरला. तर पोचेपर्यंत आम्हाला किती वाजतील. मध्ये आम्ही एकदा ब्रेकफास्टसाठी थांबू, मध्ये एकदा जेवायला थांबू आणि मग त्याच्यानंतर आम्ही ॲक्च्युली स्टॅच्यू ऑफ युनिटी आम्ही उद्या बघू, पण आज आम्ही ग्लो गार्डन वगैरे बघायचा विचार करतोय, जे संध्याकाळचं असतं. सो लेट्स सी. चलो. दुपार संध्याकाळी लागेल आपल्याला पोचायला. दुपार होईल, लेट आफ्टरनून, जर ट्रॅफिक नसेल तर. इट डिपेंड्स ऑन दॅट. वी आर होपिंग की ट्रॅफिक नसेल आणि आपण लवकर जाऊ, वेळेत जाऊ. पण चलो, जर्नी तर एन्जॉयच करू. तर चलो, बाय बाय, सी यू सून. जोगेश्वरी मिसळ उतरल्यावरच आहे. त्याच्यावर तू म्युझिक लाव, बिकॉज खूप आवाज येतो. आला का? इथे टँक, इथे सगळे थांबले ते कंटेनर असे. रोड नाही आहे, कोण चेक करते, पैसे देतात त्यांना. तर आम्ही इथे ब्रेकफास्टसाठी ब्रेक घेतला होता, जोगेश्वरी मिसळ भेळ. आणि आता आम्ही पुढे चाललो आहोत आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला. आम्ही मुंबई अहमदाबाद हायवेला आहोत आणि चाललोय कुठे? स्टॅच्यू ऑफ युनिटी, लिबर्टी. लिबर्टी. चालो. ॲक्च्युली काल माहिती आहे तुला, मी काल स्टॅच्यू ऑफ युनिटी सर्च करत होते ना, तर मी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सर्च केलं आणि असं तिथे लिहिलेलं की ओपन फॉर ऑल डे. आणि म्हटलं चला बरं झालं. आणि नंतर मग तिथे ड्रेस कोड वगैरे त्यांनी विचारलं, म्हटलं अरे असं कसं. आणि मग मी बघितलं तर मी स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघितलेलं. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी मंडे क्लोज असतं. सो प्लीज सगळ्यांनी लक्षात ठेवा, जर तुम्हाला प्लॅन करायचं असेल तर मंडेला करू नका. मंडे इट इज क्लोज फॉर मेंटेनन्स. आत्ताच सचिनने आम्हाला सांगितलंय की आमची जी गाडी आहे त्या गाडीचा नंबर जो आहे काय आहे सचिन, जरा तू लॉजिक सांग. त्याचा नंबर जो आहे त्या 5 नंबर आहे आणि ज्या व्हेकलचा नंबर गाडीचा ऍडिशन नंबरचं 5 येतं आमचं. त्या गाड्या मोस्टली ट्रिप्स करतात माउंटेन्स मध्ये आणि सध्या आता आम्ही माउंटेन्सच्या मधूनच चाललो आहोत. म्हणून आता ही आमची गाडी माउंटनसाठी रेडी झालेली आहे आणि वी आर व्हेरी हॅपी की फायनली आम्ही आमच्या गाडीला जस्टिस देतोय आणि माउंटन्स मध्ये जातोय. ऍक्च्युली माउंटन्स मध्ये जात नाही आहोत, माउंटन आजूबाजूला आहेत, तर आम्ही माउंटनच्या मधून जातोय. आम्ही तर गुजरात मध्ये आलेलो आहोत आणि बऱ्यापैकी लेट झालेला आहे कारण आम्हाला खूप ट्रॅफिक मिळालेलं आहे. पण रस्ते मक्खन. महाराष्ट्रामधनं जसे बाहेर पडलो तसं लगेच गुजरातचे रस्ते चांगले झाले. आणि आकाश तर बघा इतकं सुंदर. एकदम छान छान क्लाउडचे वेगवेगळे शेप झालेत. इव्हिनिंग व्यू. लवली स्काय.
गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आता हा दुसरा दिवस आहे रविवारचा आणि आम्ही काल रात्री ते स्टॅच्यू ऑफ युनिटीला आम्ही पोचलो होतो. म्हणजे एक होमस्टे घेतला होता आणि आम्हाला खूप ट्रॅफिक मिळाल्यामुळे आम्हाला खूप लेट झालं, तर कालच्या दिवशी आम्ही काहीच बघू शकलो नाही. तर आता आम्ही सकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही रेडी होऊन ब्रेकफास्ट वगैरे करून आता आम्ही निघतोच आहोत, अबाउट टू गो. तर त्याच्या आधी तुम्हाला जरा थोडं हे होमस्टे कसं आहे ते दाखवतो. ही जी आहे ही ब्रज रेसिडेन्सी आहे. इथे हे सगळे जे दिसत आहेत हे सगळे होमस्टेज आहेत. होमस्टेज म्हणजे सगळे छोटे छोटे बंगले आहेत. हे बघा. आणि इथे ही आमची गाडी आहे. तर हे आमचा होमस्टे आहे. सौम्या इथे जेवती. आमचा ब्रेकफास्ट झाला आहे. सौम्या रेडी आहे. 2 बेडरूम आहेत. ॲक्च्युली आम्ही 1 बेडच घेतला होता, 1 बेडरूमच घेतलं होतं, पण आम्हाला दोन्ही मिळाल्या. तर इथे ही एक बेडरूम आहे, डबल बेड आणि प्रायव्हेट बाथरूम आहे. इथे ही एक कॉमन बाथरूम आहे. इथे फिल्टर आहे, बेसिन, आणि इथे अजून एक बेडरूम आहे आणि बाथरूम, ड्रेसिंग टेबल. हा बेड व्यवस्थित मोठा आहे, 3 माणसं तर झोपू शकतात आरामात, पण आम्हाला 2 बेडरूम मिळाल्यामुळे आम्ही 2 वेगवेगळ्या बेडरूममध्ये झोपलो होतो. तर हा असा छोटासा ब्लॉक आहे आणि हा होमस्टे म्हणून असं देतात आणि इट इज क्वाईट कम्फर्टेबल. नाश्ता आपल्याला सांगतात ते आणून देतात. आम्ही पोहा आणि थेपला खाल्ला. तर आता आम्ही ऑल सेट टू गो टू एक्सप्लोअर स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटीचं बुकिंग आम्ही काल केलं होतं, एंट्री तिकीट केलं होतं. तर पुढचं आम्ही तिकडे गेल्यावरच बघणार आहोत. जंगल सफारी आणि व्ह्यूइंग गॅलरी. अजून त्याच्यामध्ये काय अट्रॅक्शन आहे सौम्या? जंगल सफारी. हां, शी इज व्हेरी मच इंटरेस्टेड इन जंगल सफारी. एक ॲक्च्युली ग्लो गार्डन पण आहे, बट आपल्याला ते मिळेल की नाही वी आर नॉट व्हेरी शुअर, है ना सौम्या? आमच्यासारखी आपल्याला नाही मिळेल बिकॉज वाटतं की संध्याकाळी चालू होतं. ते 7 वाजता चालू होतं. नंतर एक नर्मदा आरती पण असते, दिवसा संध्याकाळीच चालू होते. सो आम्हाला बहुतेक तरी ते नाही जमणार, कारण आम्हाला निघावं लागेल. पण इट्स ओके, नो प्रॉब्लेम. बाकीचं आम्ही जेवढं दिवसा आम्हाला एक्सप्लोअर करता येईल तेवढं आम्ही सगळं बघू. येस. तर चलो, ऑल रेडी, लेट्स गो. आता आपण निघालो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जायला. तिथे आपली गाडी आहे आणि इथून बाहेरून होमस्टे असा दिसतो. माधव होमस्टे, आमचा होमस्टे. माधव होमस्टेमध्ये आपण राहिलेलो. इथे आपली गाडी पार्क केलेली. जेव्हा आपण इथे आलेलो तेव्हा इथे पूर्ण पिच डार्क होतं, काही दिसत नव्हतं. पण आता मॉर्निंगमध्ये हे खूप प्लेझंट दिसतं आहे. आणि थोडासा रिमझिम पाऊस पण पडलाय. हां. एकता द्वार म्हणून आम्ही एंट्री केली आहे. आणि हे आय थिंक रेल्वे स्टेशन आहे एकता नगरचं. हा एक मिनी स्टॅच्यू आहे इथे. फर्स्ट स्टॅच्यू दिसला आम्हाला. आम्हाला जायचं आहे श्रेष्ठ भवन. कुठे? एकदम 1.5 किलोमीटर. स्मार्ट सिटी. ते स्मार्ट सिटी आहे ते. आय थिंक हे असेल सचिन. काय? तिथे बसेस दिसत आहेत. मॅपवर काय दाखवतंय? एकता नगर राईट. एकता नगर लेफ्ट राईट दोन्ही साईड. श्रेष्ठ भवन. पार्किंग. हां, काय करूया? तिथे पार्किंग
तिथे पण दिसत पुढे जा. हा हे बघ, हे बघा, ह्या पिंक रिक्षा आहेत. ह्या पिंक रिक्षा आहेत. ह्या सगळ्या फक्त बायका चालवतात. इथे स्पेशालिटी आहे. आणि ह्या रिक्षाही आपल्याला घेऊन जातात. ते चार्जेबल आहेत. श्रेष्ठ भवन दिसतंय का कुठे? कोणाला तरी विचारायला लागेल. आजो पार्किंग नो बोर्ड. पार्किंग नो बोर्ड मिलवानो छे. टूटी फुटी गुजराती. तर आम्ही इथे पार्क करतोय. सचिन किती आहे चार्ज? 50 रुपीज. जीपे कर दो. फायनली जीपेच करतोय. माझे 500 रुपये परत आलेले आहेत. इकडे सगळं क्लिअर आहे. इथे काही काही गाड्या आल्या आहेत. मग असं गर्दी नाही आहे. सगळे ट्रीज ग्रीन ग्रीन दिसत आहे. आणि जसं की आधी बोललेलो पिंक रिक्षा, तिकडे नॉर्मल रिक्षा दिसती आहे. आणि इथे लोक सेल करतात आहे छत्र्या. आता पुढे जाणार आहोत. इथे ई सायकल पण आहे. हे आहे श्रेष्ठ भारत भवन, जिथे पार्किंग पण आहे, कॅफेटेरिया पण आहे इथे, आणि वॉशरूम वगैरे तर आहेच. आणि प्लस इथे समोर हे बुकिंग सेंटर पण आहे, हेल्प डेस्क आहे. तर ही तुमची ॲक्च्युली स्टार्टिंग ऑफ द जर्नी आहे. तर इथे आज अजिबात गर्दी नाही आहे. पाऊस पण आहे आणि गणपतीचे दिवस पण आहेत. तर म्हणून इथे इझिली आम्ही बुकिंग करू शकतो डायरेक्ट ऑफलाईन. हे सगळे रेट्स आहेत, तिकीट रेट्स. ये घूमने के लिए ना 2 दिन तो चाहिए. एक ही दिन अपन ने कम किया. या बसेस आहेत. याने आता आम्ही चाललो आहोत. ही लाईन आहे. काय आता आपण निघालो आहोत बसमध्ये. स्लोली जात आहोत, बट स्लोली बट कंटिन्युअसली एक्साइट आहे. आपण का थांबलो? अच्छा, बस थांबली, कोणीतरी
झूम इन दे झूम इन कर. अच्छा मग ओके. दिसला आहे. तुम्हाला कॉर्नरमध्ये आता दिसेल. लेफ्टला आलं. समोरच आहे. आता राईटला आहे. हा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि हे पार्किंग आहे. आम्ही आता बसमध्ये आहोत. बस आहे पण आधी आम्ही जंगल सफारी करणार आहोत म्हणून आम्ही या बसमध्ये बसून राहिलो आहे आणि जंगल सफारी करून परत आम्ही इथे येऊ. सॉरी तुम्हाला डिसअपॉइंट करायला, पण आधी आपण जंगल सफारी करणार आहोत. आधी जंगल सफारी आणि इथे थोडं पावसाळी वातावरण आहे. खूप प्लेझंट वाटतंय. काळे ढग तुम्ही बघू शकता आणि गर्दी पण नाही आहे त्यामुळे खूप छान वाटतंय. शिवाड बोल. इथे मी जंगल सफारीला आतमध्ये आलो आहे आणि हा इथून एंट्री केली आहे. इथे एंट्रन्सलाच कॅफेटेरिया आहे. आता इथे पुढे इथे खूप छान क्लिनलीनेस ठेवला त्यांनी. सगळ्यात छान इथे अशा स्क्रीनवर ॲनिमल्सची माहिती सांगतात. ॲनिमल्स, बर्ड्स. इथे कार्निवोरस ॲनिमल्स हे आहे. इंडियन लेपर्ड आणि तो आमच्याकडेच येतो. वाटतंय ना माहिती की आपण बघतो आणि मुद्दामून करतोय. मजा यायची. It's a jaguar. Yeah, it's a jaguar and cheetah. They both have become friends. Oh wow. ब्लॅक Jaguar. जॅग्वार पण आहे. ब्लॅक अँड It's a cheetah. की पॅन्थर आहे. छोटा बच्चू आहे तो अजून. इथं लिहिलं नाही साईनवर. इथे लिहिलंय ना जॅग्वार. एक जॅग्वार आहे आणि एक पॅन्थर आहे. ब्लॅक इज पॅन्थर. किती क्यूट आहे हे. ते बच्चे आहेत ना अजून. बच्चे आहेत ते. म्हणून प्लेफुल आहे बघ ना ते. ते तिथे बसलेले ते मोठे असतील तर.
जबडावं त्याचं प्लेइंग. त्याच्या आतमध्ये माऊस ठेवलं वाटतं. नाही नाही, नुसती रशी आहे. फक्त त्याचं जे टीथ आहे त्याला शार्पन करायला ब्रश अच्छा. करतात ते असं. मग आपण बरोबर आलोय मॉर्निंगला. ब्रश करायच्या वेळेला आलोय. छोटा बच्चा आहे तो. पॅन्थर किती छोटा आहे बघ. हा. चला नेक्स्ट ह्याच्यावर. हे दोघे हा. खूप क्यूट आहेत. पण आता आपल्याला दुसऱ्यांदा पण बघायचं आहे. पण तू पिक्चर सारखा नाही दिसत त्यावेळी. त्याची मेन कुठे गेली? हा आय थिंक फीमेल आहे ही. लायनेस आहे. लायनेस आहे ना. मेल अभी बैठ गया है क्या उधर ही है. हाँ उधर मी जंप केलं तर मला दिसला. प्रांजली इधर आ. इथून लायनच दिसते गाईस. लायन का मस्त दिसते. कर 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 कर. कॉल फॉर द लायन बाबा. कॉल कर ना. लायनेसचा चेहरा दिसतोय. दिसतोय तुला सौम्य इथून? मला पण दिसत. हा. आणि त्याच्याच बाजूला तिकडे समोर तो आहे. तू बघ तिकडे. युअर हजबंड. नॅशनल ॲनिमल इज द बेंगॉल टायगर. Bro, isn't the Bengal tiger about to be extinct or something? शोध. तू बघ इथे झोपलाय. कशी आहेस ग तू? एवढं ग्रास का ठेवलंय त्याच्यासाठी? त्याला हर्बीवरच करतात. आणि ते इथे अॅनिमल्स नाही देऊ शकतात ना. तू तुझे खाली झोपलाय का? नाही. सॉरी. नो लव फॉर बेंगल टायगर. आहे बट दिसत नाहीये. दिसणारच मला बेंगॉल टायगर. बेंगॉल टायगर तू आपल्याला रेप्रेझेंट करतोस पण आहे कुठे? पण नसेल तर ऑब्विसली असेल बाबा. वेटचे चेकअप. वाव. बेंगॉल टायगर आवर नॅशनल ॲनिमल. पण इसका कलर बहुत फेड है यार. आई डिडंट लाइक इट. व्हाईट आहे. व्हाइट बेंगॉल टायगर है. थँक्यू सो मच फॉर कमिंग आउट फॉर सम टाइम ॲट लिस्ट. पूर्ण ब्लेंडिंग झालेलं बॅकग्राऊंड बरोबर. हां. आय थिंक त्यांनी तसाच कलर दिलाय त्याला. तो पुढे येतो प्रांजली. इज कमिंग. समोर येतो. Wow, it's so pretty, so cute, very pretty, very mindful, very demure. Lion King 2.0. हा बेंगॉल टायगर आहे. ते आपल्याकडे बघतोय. से हाय. बम बम दाखवतोय. हा ना ॲक्च्युली खूप लांब आहे. फक्त झूम केलंय. एवढा लांब आहे हा. आणि हे पूर्ण त्याची टेरिटरी त्यांनी बनवली आहे. इथे ही काच आहे ज्या काचेतनं आम्ही बघतोय. आणि त्याला फिरण्यासाठी खूप मोठी जागा दिलेली आहे. हा एकटाच आहे इथे. कुठे गेला? हा इकडे.
रानासच. इंडियन गौर. नीलगाय खूप उंच असते. तिथून स्टॅच्यू ऑफ युनिटी पण दिसतं. नीलगाय आहे ना सौम्या, गुजरात मध्येच दिसते, विच इज लाईक जस्ट रन लाईक अ हॉर्स, व्हेरी स्ट्रॉंग. आणि पाठी स्टॅच्यू ऑफ युनिटी पण दिसतं. चल. आता आम्ही चिडियाघरमध्ये एंट्री करतोय. चिडिया बर्ड्स सँच्युरी. सँक्चुरी. तिथे वेगवेगळे बर्ड्स आहेत. वी नीड टू फाइंड आउट ते कुठे आहेत. ओ दिसले. हां ते बघ वरती वरती आहेत बसलेत. ते बघ तिथे तर बघ. ते बघ. हे पिकॉकच्या इतक्या जवळनं जात आहेत. आणि हे वरती पण बर्ड्स आहेत. दिस इज लवली. पिकॉकला एवढ्या जवळनं. वाव व्हॉट अ कलर. ॲक्च्युली कॅमेरामध्ये इतकं सुंदर येत नाही आहे, पण हा खूप छान मोरपिशी ब्लू आहे. तिथे येऊन बसलाय, जाऊन बसला. हा हाक मारतो. बट नो. ओ ह्यूज बर्ड. तो ही इज फ्लाइंग, प्रॅक्टिस करतो. खूप सारे पक्षी आहेत इकडे. इट्स अ ह्यूज. ही फ्लाइंग, तो प्रॅक्टिस करतो बघ फ्लाइंगची. इथे खाली पण आहेत. खूप सारे आहेत. खाली आला. कोण? हा. ओ वाव. हा, दॅट्स घसरला क्वाईट थोडंसं. बिग. ओ माय गॉश, इथे डक्स पण आहेत. See, goose. घाबरवतं ते मला. आणि ह्यांना इथे फ्रीली सोडलेलं आहे. सो त्यांना हवं तसं ते उडतील. आणि हे खूप फ्रेंडली आहेत. तर ह्यांच्या बाजूने आता सचिन जातोय, पण त्याला काही जास्ती फरक नाही पडत आहे. इथे बघा. Grill like goose पण आहे. There is a goose. I love goose. दिसला goose. ते उडत चाललेत. आता जे फ्रंट मध्ये आहेत ते सम्या कोण आहे? व्हाईट पीपल किंवा फाऊल. ओके. ग्रे कलर वाटतो. थोडासा व्हाईट नाही आहे तो, ग्रे आहे. हो दे बघ. इथे पिकॉक पण आहे. बरोबर आहे, हा व्हाईट पीपॉलच आहे, कारण त्याचा कलर त्याच्यामध्ये थोडासा ग्रेइश टाईप. इथूनच आला वरती. प्लीज लाईक डोंट माइंड मी. क्रॉस. त्याने क्रॉस केलाय. अरे कुठे गेलं, कुठे गेलं? कर कर रेकॉर्ड. असं कर. होणार, होत आहे. हे बघ
हे बघ तिथे किती आहेत. झूम कर ना. फोटो पण होतोय काढा. ना सौम्य बघ. फोटो Zoom पण होतोय ना. हा झूम होईल. ते बघ ते ब्लॅक कलरचं एकदम मस्त आहे. हा, पाठी मध्येच आहे. All one आहे. तिचं पूर्ण मस्त सांग. शिंग वगैरे एकदम मस्त आहे. म्हणतात त्याला मम्मा. ब्लॅक ब्लॅक बघ. Black अँटलोप bug. सर्विक कोब्रा. आम्ही तर हरिणच म्हणणार. सांबर ऍक्च्युली. हे बघ आले आले. Spotted deer. घे, घे, घे. त्याला स्पॉट्स आहेत केवढे ते. दिस इज अ व्हेरी हे सगळे मूवीज में ऐसे डियर चल spotted deer. It cannot be. हा Wolf असा actually- एकदम मस्त शानदार असतो. हा वुल्फ आहे. ए हा आहे वुल्फ. चं नाव आहे इंडियन वुल्फ, भारतीय भेडिया. आय डोंट नो हा वुल्फ कसा आहे. तर आम्ही इथे आता बसलो आहे आणि हे जे कार्ट आहेत गोल्फ कार्ट त्याच्यामधून ह्या गाड्या घेऊन जातात. आणि आम्हाला माहिती नाही कुठे जातो आम्ही. ते आपल्याला पुढच्या डेस्टिनेशनवर घेऊन जातात. सो आता आम्ही पुढे कुठे जातोय लेट्स सी. आम्ही तर भालू बघितलं, हरिण बघितलं, जगवार झाला, लायन झाला, बेंगल टायगर झाला. अजून काय आलं आपलं? वाईल्ड डॉग अस्वल झाला. काही आला नाही अस्वल आम्हाला नाही लपून दिसला. गेला. आणि स्नेक बर्ड्स बघितले ब्युटिफुल. आता बघूया पुढे काय आहे. प्राणी पक्षियों को ना छुए और किसी भी प्रकार की खाने की चीजें ना दे. अगर कोई भी प्रवासी सचिन समी इस तरह की हरकत करते हुए पाया जाता है तो उस पर दंडनीय इथे एक झोपलाय. कार्रवाई की जाएगी. नियम का उल्लंघन करने पर दंड का प्रावधान. तू काय करतोय? तो सभी प्रवासियों से निवेदन है प्राणी एवं पक्षियों से दूरी बनाए रखें. कोणी All the tourists roaming around in jungle safari are informed that they should not feed or tease any animals and birds of the jungle safari. व्हिडिओ ऑन पण नाही आहे.
व्हिडिओ ऑन आत्ता केलास तू. ओके, तर हे नॅचरल हॅबिटॅटमध्ये त्यांना सांबार आहेत हे सगळे. त्यांना नॅचरल हॅबिटॅटमध्ये ठेवलं आहे, त्यामुळे ते एकदम खुश आहेत. दे आर व्हेरी हॅपी. तिथे त्यांनी असं रेलिंग बनवलं आहे की ते बाहेर नाही येऊ शकत. आणि असा फुटपाथ आहे जो लोकांना बघायला. ह्या फुटपाथवरनं चालत चालत आतमध्ये हे बघायचं. जशी तिथे प्राणी आहेत. इथे झेब्रा आहे, इमू आहे. आणि हे त्यांचं असं पूर्ण असं जंगल टाईप छान केलं आहे. हे आहे वाईल्ड बीस्ट. वर कोण चढलंय? वाईल्ड बीस्ट. आणि इथे आहे जिराफ. त्या जिराफला तिथे पण तर उडाड बनवलंय जे लाकूड आहे त्याचं कॅंगरू सारखं शेप बनवलंय. वेगवेगळं असं आहे. तर आता आम्ही जंगल सफारी झालेली आमची आणि आता आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला चाललो आहे. त्याच्यासाठी आम्ही इथे पार्किंग त्याच्यामध्ये आलं जिथे बस स्टॉप पण आहे. आणि इथून आम्हाला बस मिळेल जी आम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीला घेऊन जाईल. हा आहे पूर्ण बस स्टॉप आणि पार्किंग पण आहे इथे. आढळून एवढ्या गाड्या आतमध्ये कशा आल्या. आम्ही तर भारत भवन श्रेष्ठ भवनच्या इथेच पार्क केलं. पण इथे बया सगळ्या बसेस आहेत ना येल्लो कलरच्या, त्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत. ते तुम्हाला सगळ्या पॉईंटला घेऊन जातात. आणि इथे ह्या पिंक ऑटोज फिरतात जे चार्जेबल आहेत, पण त्याही तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात. अगर पेट जोन हो चलती है कहानी मतलब पेट्स पहली पता लगा तो चले નથી પેલી રાઇડ્સ બધી ગાર્ડનમાં જોઈ ને લસરપટ્ટી ઇસ્કોન બધું હા આપણે વેલી ઓફ ગાર્ડનમાં બહાર લીધું ને હા પાછળ કારણ કે અમારે આ ગાર્ડનનું કહેવા કરતી હતી કે ગાર્ડનમાં બહારથી જવા પણ હવે એમાં અત્યારે વરસાદ પાણી મૂકી દઈએ. स्टॅच्यू. फोटो पाणी सारखं पिऊ नको.
ॲक्च्युली आम्ही आता चाललो अपग्रेड करायला आमचं तिकीट, कारण आम्ही फक्त एंट्रीचं घेतलेलं आणि त्याच्यामध्ये व्ह्यूइंग गॅलरीचं पण जर घेतलं तर एंट्री फ्री असते. आम्ही ऑलरेडी एंट्रीचे पैसे दिले, तर ते म्हणाले की आतमध्ये तुम्ही अपग्रेड करू शकता, म्हणजे व्ह्यूइंग गॅलरीचे उरलेले पैसे त्याच्यामध्ये भरू शकता. तर आता सचिन आणि सौम्या चालले आहेत अपग्रेड करायला आणि हा एंट्रन्स फी बघू शकता. मग मी इथून आलो आणि हे फुल असं चालत 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 आतमध्ये जायचं आहे. खूप चालायचं आहे, तर चांगले स्नीकर्स वगैरेच घालून यायचे, कम्फर्टेबल शूज. आम्ही आलो आहोत फायनली स्टॅच्यू ऑफ युनिटी. एवढा ह्यूज स्टॅच्यू आहे हा, जगातला सगळ्यात उंच स्टॅच्यू, आणि तो आपल्या इंडियामध्ये आहे. वी आर व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ इट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट त्यांनी जी मेंटेन केलं आहे ना आजूबाजूचा परिसर, हॅट्स ऑफ. आम्हाला खूप आवडलं. ही सगळी नर्मदा नदी आहे. हे सरदार सरोवर आहे बहुतेक, आणि त्यांच्याच पायथ्याशी हे बसलं. आता इथे एस्केलेटर पण आहेत, ज्यांना पण पायाचे त्रास आहेत त्याने जाऊ शकतात. हे एक पिक्चर आहे ज्याच्यामध्ये कंपॅरिझन दिलं आहे की सगळ्यात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, आणि हा जो सेकंड आहे तो आहे स्प्रिंग टेम्पल बुद्धा, जो चायनामध्ये आहे. थर्ड आहे तो जपानमध्ये आहे, आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा नंबर 4 येतो. एवढा छोटा आहे आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी एवढं उंच आहे. त्याच्यानंतर येतं रशियामधला, आणि लास्टमधला ब्राझीलमधला जो क्रिस्ट ऑफ रिडिमेर आहे त्याचा नंबर येतो 5th, 6th येतो. तर सगळ्यात स्टॅच्यू ऑफ युनिटी एवढा उंच आहे, विच इज 182 मीटर. हायेस्ट स्टॅच्यू इन द वर्ल्ड. हे त्यांचा फेस आहे, हे एवढा मोठा तर त्यांचा फक्त फेस आहे. आय थिंक हे ओरिजिनल एवढी साईज असेल जी वरती आहे स्टॅच्यूवर. बघा माणसं बघा किती छोटी दिसत आहेत, फक्त त्यांचा फेस आहे. एका नाका एवढं तर अख्खा माणूस आहे. आणि इथे मिनी एक प्रतिकृती ठेवली आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीची, की हा ॲक्च्युअल स्टॅच्यू असा आहे वरती. तर इथे आहे हे इनॉग्रेशनचे काही फोटो आहेत. श्री नरेंद्र मोदी जेव्हा आलेले आपले प्रधानमंत्री, त्यांनी इनॉग्रेट केलं.
तेव्हाचे फोटोग्राफ्स आहेत. नंतर हे आहे नर्मदा किलो, म्हणजे नर्मदा नदीच्या तीरावरच हे आहे. ॲक्च्युली नर्मदा नदीच्या मध्ये आहे. तर आजूबाजूला राहणारे लोक, त्यांच्या कला, ह्या सगळ्याचं नाव, ह्या सगळ्याचे फोटो आहेत. त्यांची नवीन सुरुवात झाली, डिजिटल झालं, ऑटो रिक्षा आणि ते सगळ्यांना कामं मिळाली थोडक्यात, त्याच्याबद्दल आहे. आणि हे हा लेझर शोचा थोडासा पार्ट आहे, जो संध्याकाळी लेझर शो असतो. तर हे लेझर शोचे काही फोटोग्राफ्स आहेत. आणि हे जेव्हा काम चालू होतं त्यावेळेचे फोटोग्राफ्स आहेत. ते सगळे वर्करचे फोटोग्राफ आहेत, ज्यांनी ह्यांच्यामुळे हा स्टॅच्यू बनला. हे खूपच ब्युटिफुली त्यांनी डेकोरेट केलं आहे. डिफरंट ॲनिमल्स. हे सगळं त्यांच्या जंगल सफारीमधलं आहे. प्लेट ऑन अ वॉल. सचिन आणि माझी प्लेज, हे दोन. थिएटर आहे छोटंसं, ते बसून वरती आलो आहे. आणि ही आहे व्ह्यूइंग गॅलरी. आम्ही आज जातो आहे. आम्ही स्टॅच्यूच्या आतमध्ये होतो. पूर्ण व्ह्यूइंग गॅलरी गेली. नर्मदा रिव्हर आहे. कुठल्या पाडावर ही पूर्ण व्ह्यूइंग गॅलरी आहे. आणि आम्ही ॲक्च्युली आहोत 45th फ्लोअरला. आणि ही आहे स्टॅच्यूच्या चेस्टच्या आतमध्ये, म्हणजे त्या लेवलपर्यंत आम्ही आलो आहे. हे लिफ्टसाठी रांग आहे. आणि तिकडे पण एक व्ह्यूइंग गॅलरी आहे, त्या साईडचा व्ह्यू. आणि हा इकडचा ह्या साईडचा व्ह्यू. तिथून डॅम दिसतो. आणि इथून ही नदी, नर्मदा नदी पुढे जाते. इकडे एक ब्रिज आहे, तो दिसतो. इथे खाली फाउंटन्स पण आहेत पाण्यामध्येच, तुम्ही बघू शकता. इथून वरनं कळत नाही आहे, पण नर्मदा नदीला चांगलाच फ्लो आहे. हा जो फेस आहे ना, याच्यावरनं तुम्ही बघू शकता. आणि इथे ही काही अशी फाउंटन्स आहेत इथे त्याने डेकोरेशनसाठी केलेत. आणि हा जो रस्ता आहे बाजूचा, तिकडनंच आम्ही आलो आहे. त्यांनी असंच लाईन केली आहे पाथ, जी चालत येते असं पाथ केलं. तर अशा पद्धतीने आमची पिकनिक संपलेली आहे. सी यू नेक्स्ट टाईम. बाय बाय.